नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ सर्वांना. अश्विनी सोमश्री चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आजचा आपला डेली ब्लॉग आहे कर्नाटकचा निसर्ग, म्हणजेच महाराष्ट्र चॅनलवर कर्नाटकचा निसर्ग बघणार आहोत आपण. चला तर मग आपली फेरी मस्त कर्नाटकच्या शेतामध्ये आहे आजची. तर चला फेरफटक मारूया कर्नाटकच्या शेतीमध्ये. आणि आपण चाललो आहोत शेती बघण्यासाठी कर्नाटकची. आता हे झाड कसलं आहे, हे झाड आता आहे सुरणचं झाड आहे. त्याच्या खाली सुरण येतं, म्हणजे हे दोन अडीच वर्ष हे झाड असतं, म्हणजे काढत नाही झाड, ते पावसाळ्यातच येतं आणि पावसाळ्याच्या नंतर ते झाड ऑटोमॅटिक जळून जातं. पुन्हा तेच झाड पुढच्या वर्षी, म्हणजे दरवर्षी एक झाड येतं आणि त्याचं 3 वर्षानंतर फळ निघतं, म्हणजे त्याच्या खाली आपल्या बटाट्यासारखं त्याचं फळ निघतं. बघू शकता पूर्ण सुरांचे झाडं आहे इथे. तर चला पुढं आपण बघूया कर्नाटकच्या शेतीमध्ये काय काय असतं ते नक्की बघूया. एकाच शेतीत आलेलो आहे आपण, भरपूर असे झाडं आहे एका शेतीमध्ये, तेच बघण्यासाठी आलेलो आहे. बघू शकता इथं कडीपत्त्याचे छोटे छोटे झाडं आहे. बघा अननसची शेती आहे, अननस आहे. बघा मस्तपैकी अननस आहे. अननसाचे सुद्धा 1.5 वर्षात फळं येते अननसाचे. आणि त्याची माहिती पाहिजे नसेल तर कॉमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा. बघा एका शेतीमध्ये केळीची झाडं आहे, सुपाऱ्यांची झाडं आहे. ही सुपाऱ्यांची झाडं आहे, बघू शकतात. चला तर अजून पुढे दाखवते तुम्हाला. हे झाड आहे, हे झाड स्टार फ्रूटचं आहे. स्टार फ्रूट आता नाही आहे सध्या, एक दाखवते तुम्हाला, एक आहे वाटतं. हे बघा एक स्टार फ्रूट आहे. चला पुढं जाऊया आपण. आणखीन भरपूर अशी झाडं आहे, बघूया. बघू शकता मागणं भरपूर पुढं आलेले आहे. मी व्हिडिओ पूर्ण दाखवला नाही आले तर, कारण की भरपूर मोठा असा व्हिडिओ होतो, त्यासाठी मी डायरेक्ट जास्त पुढं आले तेव्हा दाखवले. काजू बदामाचे झाडं सुद्धा इकडे असतात कर्नाटकला. आपल्यासारखे भाज्या घेतल्या नाही जात इकडं, म्हणजे लावत नाही इकडे. जास्त नारळाचे सुपाऱ्यांचे झाडं जास्त असतात, बघू शकतात. बघा हे आहे तेजपत्त्याचं झाड आहे, छोटं. बघा छोटं झाड दाखवले मी, आणि आणखी मोठं झाड दाखवत आहे तेजपत्त्याचं. हे बघा हे जे दिसतंय पूर्ण हिरवगार, हे तेजपत्त्याचं झाड आहे. जवळून दाखवते तुम्हाला. बघा तेजपत्ता, तेजपत्त्याचं झाड आहे. कंटिन्यू 1 हफ्ता पूर्ण पाऊस होता, मुसळधार पाऊस होता. पण इकडं शेतीला काहीच झालेलं नाही, म्हणजे इकडं पूर्ण असं मुरमाटाची शेती आहे बघा. त्यामुळे शेतीत काहीच असं नुकसान होत नाही. होतं म्हणजे, पण एवढं पण नाही. आपल्याकडं एवढा पाऊस झाला तर शेतीमध्ये जायला होत नाही. बघा नुकसान बघशाल तर बघा केळीचे झाडं असे पडलेले आहे. बघा केळीचा नंगर आलेला होता आणि झाड पडलेलं आहे. आणि हे बघा हे मिरी जी असते मसाले ती, त्याचं वेल आहे हा, बघू शकता. मी हा व्हिडिओ अचानक बनवलेला आहे, अचानक शेतामध्ये आलेले आहे. तर भरपूर असे झाडं होते, म्हटलं एक डेली ब्लॉग बनवूया. आणि पूर्ण व्यवस्थित बघायचं असेल तर नक्की कमेंट्स बॉक्समध्ये सांगा. काजूच्याच झाडावर आहे हे, काजूचं झाड आहे, त्याच्यावरच आपल्या मिऱ्यांचा वेल गेलेला आहे. आणि आपला ब्लॉग कसा वाटला ते नक्की कॉमेंट्समध्ये सांगा. नवीन असेल तर नक्की आपल्या चॅनलवर जाऊन सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर भेटूया अशाच डेली ब्लॉगमध्ये पुढचा. तोपर्यंत बाय सर्वांना. स्वस्त राहा, मस्त राहा, आणि आपले मेन म्हणजे आपले नवीन व्हिडिओ बघत राहा. बाय सर्वांना.